नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। मी बनवलं होतं भाजलेल्या बट्ट्या। त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं, त्यात थोडासा रवा टाकला, मीठ टाकलं, ओवा टाकला आणि मग त्यात थोडंसं तेल गरम करून टाकलं। सर्व तेल पिठाला सोळून घेतलं आणि मग त्याचा घट्टसर पीठ भिजवून घेतलं। पीठ थोडं घट्टच करायचं चपातीपेक्षा, कारण त्याचे छोटे छोटे गोळे बनवायचे, त्यामुळं घट्टच बनवायचं। आणि मग छोटे छोटे गोळे बनवले, त्यात थोडंसं पोकळ केलं आणि त्यात थोडंसं तेल लावून घेतलं, कारण ते आतून तेल लावून पोकळ असलं की छान भाजतात मस्त। ह्या बट्ट्या खरं तर गौरीमध्ये भाजतात आणि माझ्या माहेरला करतात ह्या उन्हाळ्यामध्ये, आणि मला त्या खूप आवडतात। पण आता मला मन झालं त्यामुळे मी अशा भाजून केल्या आप्पे पात्रामध्ये। बट्ट्या लगेचच तिकडे भाजायला ठेवल्या, तोपर्यंत लगेचच डाळीला तडका देऊन घेतला। त्यासाठी कढईमध्ये तेल टाकलं, जिरे टाकले, मोहरी टाकली, हळद टाकली आणि ठेचलेला मिरची आणि लसूण हे एकत्र ठेचून घेतलं होतं आणि ते मी त्यात टाकले। सुकी मिरची पण टाकली तडक्याला। आणि अनुष खूप मोबाईल हलवत होता, त्यामुळे मी तो सेट करत होते। मग कढीपत्ता टाकला आणि डाळमध्येच मी टोमॅटो शिजायला टाकत असते, कारण मुलं खूप साईडला काढून टाकतात, त्यामुळे मी डाळ शिजतानाच टोमॅटो त्यात घालते आणि नंतर तडका दिला की लाल तिखट ते टाकल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकते, परतून घेते ते आणि मग छान असा डाळीला तडका देऊन घेतला। आणि डाळ आणि भात मी एकत्रच लावते, कारण थोडं बनवायचं असलं की दोन्ही एकत्रच करते, डब्यामध्ये भात लावते, वेळही वाचतो, गॅसही वाचतो, त्यामुळे एकत्रच लावते। छान अशी डाळीचा तडका देऊन घेतला, डाळ बनवून घेतली आणि बट्ट्या पण छान भाजल्या होत्या। एक साईडनी पुन्हा पलटी देऊन घेतल्या आणि छान भाजल्या, मस्त लाल खरपूस रंग झाला त्यांचा। छान लागतं ह्या बट्ट्या, खूप छान लागतं बघा, कशा मस्त उलून अशा बाहेर आल्या छान। आणि मग गरम गरम घ्यायचं आणि चटके बसत होते मला, आणि छान असं गरम गरम त्यात तूप टाकायचं आणि मग त्यात गरम गरम डाळ टाकायची आणि खरंच खूप छान लागतं। नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हा कशा लागला, तुम्हाला आवडल्या की नाही। खरंच खायला खूप अप्रतिम लागतं, मस्त गरम गरम तूप टाकायचं आणि खायच्या, छान लागतं। अशा मस्त चुरून घ्यायच्या, मला पर्सनली खूप आवडतं। आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।